खूप दिवस झाले घर ऑफिस करून करून आम्ही दोघंही कंटाळलो होतो. म्हणून ठरला बेत आणि निघालो आम्ही त्या दिशेने म्हणजेच छोट्याशा व्हॅकेशन ट्रिपला. आता कुठे जावा हा प्रश्न होताच, पण अवघ्या 15 मिनिटात आम्ही डिसाईड केलं, कारण की ह्या ठिकाणाला दूरदूरवरून लोक येतात, तर आम्ही पुण्यात असून का नाही जायचं. हो की मग काय, घेतले घरचे पुरतं सामान, घेतल्या बॅग्स आणि निघालो हाय हिल्सवर. हाय हिल्स म्हणताच म्हणताच याचं नाव आहे भंडारा हिल्स. हो, पुण्याच्या अगदी जवळपास आणि देहूच्या 5 ते 10 मिनिटाच्या अंतरावर आहे ही भंडारा हिल्स. अतिशय हाय पॉईंटवर आहे. अतिशय नयनरम्य वातावरण. मोरांचा आवाज इथं चालूच असतो बरं का. सततच्या आवाजाने आम्हाला तर असे कान तृप्त झाले, कारण की त्यांचा म्याव म्याव हा आवाज मुलांना काहीतरी नवीन होता. आणि लाईव्हमध्येही आम्ही मोर पाहिले, पण ते कॅच करायचे राहून गेले, कारण की लाईव्ह मोमेंट पाहता पाहता आम्ही विसरूनच गेलो की हेही आम्हाला कॅच करायचं आहे. ठीक आहे, नेक्स्ट टाईम केलं तर नक्कीच तुमच्यासाठी कॅच करू. नवीन मंदिराची बांधकाम चालू आहे. आता मंदिर कसले, तर मंदिर आहे इथले संत तुकाराम महाराजां यांचे. हो, भंडारा हिल्स हे संत तुकाराम महाराजांच्या मंदिरासाठी खूप सारे असं भरभरीत असे प्रतिष्ठित आहे. खूप सारे लोक तिथे दर्शनासाठी येतात आणि इथल्या व्ह्यू पॉईंटचाही आनंद घेतात. आम्ही कसं सोडणार, आम्ही घेतलं व्ह्यू पॉईंट. आणि इथं खूप सारे कपल्स आले होते. आम्ही कसला चान्स सोडतो. आम्ही मस्तपैकी आमचे पोजेस देऊन पिक्चर काढायला सुरुवात केली. आजूबाजूचे इतकं सुंदर असं पावसाचं वातावरण होतं. दुतर्फा झाडी होती. या सगळ्याचा आनंद घेत 1 डेची ट्रिप आम्ही रिटर्न करावी अशी वाटली आणि निघालो आम्ही घरच्या दिशेने. पण काढता पाय बिलकुल करावासं वाटत नव्हता, कारण की इतकं सुंदर वातावरण होतं आणि डेलीच्या दैनंदिन जीवनातून थोडासा ब्रेक म्हणून हा ब्रेक अतिशय उत्तम होता. भेटूया परत ह्याच भंडारा हिल्सच्या नवीन वेळेसोबत. त्यानंतर आम्ही तिथून निघाल्यानंतर थोडासा वडापावचा आस्वाद, चहाचा आस्वाद घेतला. पण बाकीचं जेवण आम्ही घरूनच आणलं होतं, तर आम्ही आमचं घरचंच जेवण तिथलं प्रिफेअर केलं. आणि फायनली या सगळ्या हिल्सचा आनंद घेत डोंगराच्या पायथ्याशी आम्ही आलो आणि फायनली करता करता आम्ही पोहोचलो आमच्या घरी. घरी पोहोचल्यानंतर अक्षरशः आम्ही सगळे थकलो होतो, पण ऑलरेडी बॅकअप प्लॅन जेवणाचा ठेवला होता घरात, म्हणून जेवण करून आम्ही झोपी गेलो. सर, अशा प्रकारे घडली आमची 1 डे ट्रिप. तुम्हाला कशी वाटली नक्कीच सांगा. भेटू परत. बाय.